ज्यू, ख्रिश्चन्स, इस्लाम ही अब्राहमिक विचारधारेची अपत्ये आहेत. सिरिया, लेबॅनन, इस्रायल, जॉर्डन या सभोवतालच्या प्रदेशात हे तीनही धर्म जन्माला आले. बहुईश्वरवादाची कल्पना या तिघांनाही मान्य नव्हती. मध्यपूर्वेत सध्या हे एकमेकाचे गळे चिरत आहेत. त्याचा त्रास साऱ्या जगाला भोगावा लागत आहे, पुढेही भोगावा लागणार आहे. मध्यपूर्वेतील बहुसंख्य देश हे मुस्लिम बहुल आहेत, पण या मुस्लिमांमध्येही अनेक पंथ आहेत. शिया आणि सुन्नी हे त्यातील प्रमुख पंथ, पण कितीतरी छोट्या मोठ्या टोळ्यात गटात मुस्लिम्स विभागलेले आहेत. अलावी, कुर्द, द्रूज, ख्रिश्चन्स अशा अनेक छोट्या मोठ्या जमातीची माणसे तेथे राहतात. मध्यपूर्वेतील जगरहाटी ही समूह, पंथ, वंश, कुळ या आधारावर चालत आलेली आहे. हा भूप्रदेश सरंजामशाह सरदार चालवित होते, त्यामुळे तळागाळातील दरिद्री असणारी प्रजा ही प्रामुख्याने सावकार, कुळप्रमुख, कबिल्याचा नेता याच्या आश्रयाने राहत होती. या प्रदेशात तेल मिळाले. या साऱ्या जमिनी प्रामुख्याने कुळप्रमुखांच्या होत्या. गरिबांच्या ताब्यात काहीच नव्हते. या प्रदेशाची सत्ता सरंजामशाह सरदारांच्या हातात आली. तेल विकून या नेत्यांच्या हातात खूप पैसे आले, पण याचा वापर करून उद्योग काढावेत, रोजगार वाढवावा, अर्धपोटी भुकेल्या जनतेसाठी काम करण्याची दृष्टी या सरंजामशहांना नव्हती. या देशातून तेथील स्थानिक जनतेसाठी शिक्षणाच्या पुरेशा सोयीही नव्हत्या. तेथे सत्तेवर असणारी माणसे ही आपल्या हातातील बाहुली असली पाहिजेत. युरोप, अमेरिकेने याची पुरेपूर काळजी घेतली. तेथे आलेले उद्योग हे पाश्चात्यांची मदत घेऊन आणले गेले. त्यामुळे जमीन कागदोपत्री राष्ट्राच्या मालकीची, पण सत्ता पाश्चात्यांची, असाच व्यवहार चालू राहिला. अमेरिकेच्या धोरणांना विरोध करील असे कोणतेही सरकार टिकू द्यायचे नाही, ही अमेरिकेची परराष्ट्र नीती आहे. राष्ट्रहित जपण्यासाठी अमेरिका कोणत्याही थराला जायला तयार असते. त्यासाठी कितीही निष्पाप माणसांचा बळी गेला तरी त्यांना त्याची फिकीर नसते. या प्रदेशात सतत दंगेधोपे चालू राहतील व सत्ता आपल्या बाहुल्यांच्याच हातात राहील याचे नियोजन CIA करीत आली आहे. त्यामुळे सत्ता ज्यांच्या हातात आहे असा धनवान वर्ग आणि बहुसंख्य जनता दोन वेळचे पोट कसे भरायचे या विवंचनेत, असे या प्रदेशाचे चित्र आहे. सौदी अरेबियाला साऱ्या मुस्लिम जगताचे नेतृत्व हवे आहे. सर्व मुस्लिमांचे वहाबीकरण करण्याचा प्रयत्न सौदी करीत आली आहे. वहाबी हे इस्लामचे अस्सल रूप आहे, यावर या पंथीयांचा ठाम विश्वास आहे. जो कोणी वहाबी विचारधारा मानणार नाही त्यांना लुटा, त्यांच्या स्त्रिया मुलींवर बलात्कार करा. वहाबी पंथाचे संस्थापक अल वहाब यांनी पूर्वीच तसे सुचवून ठेवले होते. खोमेनींचा इराण शियापंथीय देश, त्यांचे महत्त्व वाढणे सुन्नी असणाऱ्या सौदी अरेबियाला मान्य नाही. त्यामुळे सौदी अरेबिया अमेरिकेच्या गटात, तर शिया बहुल असणारा इराणचा मार्ग भिन्न. इराणवर सँक्शन्स लादूनही तो देश ठाम उभा होता. शस्त्रनिर्मितीचे काम वेगाने करीत होता. अण्वस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न तेथे चालू होताच. अमेरिकेला इराणला संपवायचे होते. इस्रायललाही इराणचे अस्तित्व नाहीसे करायचे होते. त्यामुळे इस्रायल अमेरिकेची युती होणे अटळ होते. 28 फेब्रुवारीला युद्धाची सुरुवात झाली. मध्यपूर्वेतील साऱ्या देशातून कमी जास्त प्रमाणात हे असेच चालू आहे. इराक, सिरिया, कोसोवो, सर्बिया, इजिप्त, लिबिया अशा मध्यपूर्वेतील अनेक देशातून गेली कितीतरी वर्षे जे काही चालू आहे ते प्रामुख्याने अमेरिकेने केलेले पाप आहे. अल कायदा, आयसिस यासारख्या अतिरेकी संघटनांना यामुळेच अधिक बळ मिळाले. पाश्चात्य देश त्यांना शस्त्रे विकून पैसे मिळवित असतात. सर्व साधनसंपत्तीवर फक्त अमेरिकेचा आणि गोऱ्या युरोपियनांचा हक्क आहे असे त्यांना वाटत असते. ज्यांच्याकडे टिकून राहण्याचे कसब आहे त्याच प्रजाती शिल्लक राहतात. अन्य प्रजाती नाहीशा होत असतात. विस्तारीकरणांची धोरणे राबविण्यासाठी डार्विनच्या या सिद्धांताचा वापर गोरे करीत आली आहेत. अतिरेक्यांचे बळ कसे वाढत गेले हे तपशिलासह नीट समजून घेण्यासाठी वैशाली करमरकरांचे वावटळ पेराल तर वादळच उगवेल हे पुस्तक अवश्य वाचा. येणारा काळ हा अत्यंत वाईट असणार आहे.
धार्मिक दंगे वाढतील, गुन्हेगारी वाढेल, कत्तली होतील, जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या स्रोतांवरून मारामाऱ्या होतील. युद्धाचे परिणाम काय होणार आहेत याचा काही तपशील पुढील सादरीकरणात पाहू. धन्यवाद.